Hello students, welcome to the Sapna Homeschooling YouTube channel. इथे say yes or no. Say yes or no म्हणजे काय? की तुम्ही एकतर हो म्हणायचे किंवा नाही म्हणायचे. ठीक आहे. आता कशाला हो नाही म्हणायचे? तर इथे सगळ्यात पहिले सांगितले लर्न म्हणजे शिका, प्रॅक्टिस म्हणजे सराव करा, प्ले म्हणजे खेळा. आपल्याला सगळ्यात पहिलं त्यांनी एक क्वेश्चन दिला. काय? कंप्लीट द सेंटेन्सेस म्हणजे वाक्य पूर्ण करा इन ईच बॉक्स. इथे आपल्याला काही बॉक्स दिलेत. टू मेक मीनिंगफुल क्वेश्चन्स. आता अर्थपूर्ण प्रश्न तयार करायचे आहेत. चला, मी आज तुम्हाला अर्थपूर्ण प्रश्न तयार करायला शिकवणार आहे. आपण हे सगळं पान बघण्याऐवजी आपण सगळ्यात पहिला हा जो बॉक्स आहे याचं उत्तर कसं लिहायचं ते आता इथे बघणार आहोत. सो काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. आता हे बघा, एम आय ग्रीन हा कसा केला क्वेश्चन आहे. आर वी, आता इथे आर यू इच्छी. पण मला एक सांगा, तुम्हाला हे माहिती आहे का की ॲम म्हणजे काय किंवा आय म्हणजे काय किंवा इज म्हणजे काय? तर कसं असतं ना मित्रांनो, ॲम, इज, आर यांचा सगळ्यांचा अर्थ आहे असं होतं. ते म्हणते ना, आय एम अ बॉय किंवा गर्ल असं तुम्ही बोलता ना, तसंच याचा अर्थ होतो ॲमचा, इजचा, शी इज माय सिस्टर किंवा दे आर माय फ्रेंड्स यांचा अर्थ काय आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपण हा क्वेश्चन सोडूयात. इथे आपण ग्रीन बॉक्समध्ये कसं करतोय बघा. एम आय ग्रीन, मी हिरवा आहे का? आर वी बर्ड्स, आपण सर्व पक्षी आहोत का? प्रश्न आहे ना. ॲम का म्हटलं इथे ॲम? कारण हा एकटा आहे, सिंगल आहे. एकट्यासाठी जेव्हा आय वापरलं असतं ना, आयच्या पुढेच कंपल्सरी ॲम या हेल्पिंग वर्बचा उपयोग करतात. कायम लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा वी असतं ना, हे काय माहिती आहे? सर्वनाम. जेव्हा दोन लोक असतात तेव्हाच फक्त वीचा या सर्वनामाचा वापर करायचा. सो आर वी बर्ड्स, तर दोन पक्षी म्हणतात, आपण पक्षी आहोत का? आर यू रेडी, तू तयार आहेस का? रेडी म्हणजे काय? तू तयार आहेस का? आता इथे यू ह्या प्रोनाऊन पुढे, हे काय? प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? प्रोनाऊनचा काय अर्थ असतो? सर्वनाम. आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या. तर यूच्या पुढे कायम आर वापरायचा आहे. म्हणून प्रश्न तयार करताना पण आर यू असा केला. रेडी. इज शी अ डक, ती कोण आहे? बदक आहे का? मित्रांनो, मैत्रिणींनो, इज ह्या सर्वनामासमोर काय? ह्या इज कधी येतं माहिती का? हे इज कायम शीच्या समोर. तर ही शी काय? सर्वनाम आहे. इज हे काय? हेल्पिंग वर्ब आहे. सो आपल्याला एक गोष्ट करायची आहे. इथे शी या सर्वनामापुढे इज हे हेल्पिंग वर्ब कायम येतं. मग फक्त शी पुढे येतं का? नाही. ही, शी, इट या तीन सर्वनामांपुढे इज हेच हेल्पिंग वर्ब येतं. ठीक आहे. इज ही अ लायन. बघा, इज ही पुढे पण काय आलं? इथे इज. इज इट अ टॉय, हे खेळणं आहे का? तर इथे आर दे ॲनिमल्स, ते प्राणी आहेत का? सो दे हे काय आहे? अनेक 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 लोक आहेत. अनेक लोक आहेत. मग त्यासाठी काय वापरायचं? सर्वनाम दे वापरायचं. आणि फक्त दोन असतील तर काय वापरायचं? वी वापरायचं. आले लक्षात? सो चला, आपण आता पुढे बघूयात. पुढचा रकाना काय? बॉक्स काय? हॅव आय गॉट व्हील्स. आता इथे हॅव आणि हॅज आहे. मित्रांनो, हॅव आणि हॅज काय माहिती का? इथे हॅव, तर हॅव आणि हॅज. हे बघा स्टुडंट्स, हॅव इथे तुम्हाला दिसेल, इथे हॅवचा क्वेश्चन, हॅव आणि हॅजचा कॉलम आहे. आपण याला सोडूयात, ऑरेंज बॉक्स. यूज हॅव अँड हॅज. आता काय आहे हे हॅव अँड हॅज? तर हे हॅव अँड हॅज आहे इथे आय हॅव, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे.
हे सगळे काय आहेत? हे सर्व सर्वनाम आहेत. सर्वनाम आहेत. आता आयच्या पुढे काय लागतं? हॅव. वी हॅव. यू हॅव. ही हॅज. शी हॅज. इट हॅज. दे हॅव. हे पाठ करा. हे फार अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रश्न विचारताना बघा, हॅव आय गॉट व्हील्स? माझ्याकडे चाकं आहेत का? हॅव वी गॉट लेग्स? आपल्याला पाय आहेत का? हॅव यू गॉट अ काईट? तुझ्याकडे पतंग आहे का? हॅज शी? बघा शी आल्यावर लगेच हॅज आलं की नाही? कारण ह्या तिन्हींसाठी, ही शीटसाठी काय आहे? हॅज. हॅज शी गॉट विंग्स? तिच्याकडे पंख आहेत का? हॅज ही गॉट टेल? त्याच्याकडे शेपूट आहे का? हॅज इट गॉट 4 लेग? त्याला 4 पाय आहेत का? सो इथे आपण काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. इथे हॅव दे गॉट टॉईज? त्यांच्याकडे खेळणं आहे का? आता जो थर्ड बॉक्स आहे तो आहे डू डज. आता इथे आपण हा बॉक्ससुद्धा फिल करायचा आहे. द यूज ऑफ डू अँड डज. काय आहे डू अँड डज? आता इथे सुद्धा हे प्रोनाऊन पुन्हा एकदा येतात. यांना खूप महत्त्व आहे. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. तुम्ही मला टीचर सारखं सारखं काय हे सांगता, पण ह्यांच्याच पुढे यांचा वापर होतो. आपण कायम बोलताना वापरतो. जसं की आय पुढे ना डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. हे लक्षात घ्या, तिन्हींच्या समोर काय येतं? डज. कारण हे कोणासाठी वापरतात? ही, शी, इट. सगळ्या पुरुषांसाठी, सगळ्या बायकांसाठी, सगळे प्राणी, पक्षी, वनस्पती, वस्तूंसाठी. सो इथे आपण आता क्वेश्चन पण असेच येतील. डू आय इट माईस? मी उंदीर खातो का? डू वी हॅव फेदर्स? बघा वीच्या पुढे आपल्याला पंख आहेत का? डू यू हॅव व्हील्स? तुझ्याकडे चाकं आहेत का? डज शी से क्वॅक? शी आलं लगेच डज आलं की नाही? ती क्वॅक म्हणते का? पुढे डज ही हॅव अ मोटर बाईक? त्याच्याकडे मोटर बाईक आहे का? डज इट फ्लाय? ते उडतं का? डू दे प्ले विथ टॉईज? ते खेळण्यांसोबत खेळतात का? क्वेश्चन बी आहे रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट. आता हे शब्द आहेत ना आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत. प्रत्येक संचातील शब्द, पण यांचा अर्थसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो इथे बर्ड्स यांचे अर्थ बघूया. बर्ड्स म्हणजे पक्षी. पॅरेट, क्रो म्हणजे कावळा, स्पॅरो म्हणजे चिमणी, आऊल त्याचा उच्चार बघा कसा आहे? आऊल. घुबड, डक म्हणजे बदक आणि क्रेन, क्रेन म्हणजे बगळा. आता ही झाले. आता पुढे ॲनिमल्स आहे. ॲनिमल्स कोणते कोणते? स्क्विरल, स्क्विरल म्हणजे खार. माऊस, उंदीर. एलिफंट म्हणजे हत्ती. लायन म्हणजे सिंह. कॅट, मांजर. डॉग म्हणजे कुत्रा. आता काही व्हेकल्स दिलेली म्हणजे वाहने दिली आहेत. जसं बस, बस तर तुम्हाला माहिती बसच म्हणतो आपण त्याला. ऑटो रिक्षा, रिक्षा. मोटर बाईकला दुचाकी म्हणतात. एअरप्लेन विमान. बायसिकलला आपण सायकल म्हणतो. टॉईज, टॉईज बघा बॉल, चेंडू. बलून म्हणजे फुगा. टॉप म्हणजे भोवरा. डॉल बाहुली. काईट म्हणजे पतंग. 3 चाकी. ट्रायसिकल म्हणजे 3 चाकी सायकल. म्हटलेलं आहे नाऊ मेक ग्रुप्स ऑफ 5 including a leader. The leader assigns roles to others from any one set. आता आपल्याला 5 जणांचा ग्रुप करायचा आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला नेता निवडायचा आहे आणि त्यांना रोल द्यायचे आहेत. कसे रोल द्यायचे? त्यांनी कोण आहे ही गोष्ट ओळखायची आहे. कसे? सुटेबल येस नो क्वेश्चन. आता मला म्हणायचं की ती मिरची आहे का? तर मी कसं म्हणणार? मिरची डायरेक्ट ही मिरची आहे का असं नाही विचारायचं. ती हिरवी आहे का? मग पुढचा म्हणणार हो. ती गोड आहे का? मग पुढचा म्हणणार नाही. ती तिखट आहे का? मग पुढचा म्हणणार हो. मग आपण विचार करतो हिरवी पण आहे, तिखट पण आहे. मग म्हणायचं इज इट? तर आपण काय करायचं आहे की प्रत्येक वेळी म्हणजे ही मिरची आहे, ही मिरची आहे असं प्रश्न मिरची आहे का? आता आपल्याला काही त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे पॅरेटसाठी. जसं की कॅन वी फ्लाय? आपण उडू शकतो का?
हॅव आय गॉट लॉंग लेग्स, मला मोठे पाय आहेत का? इथची ग्रीन ती हिरवी आहे का? डचची से क्वॅक क्वॅक ती क्वॅक क्वॅक म्हणते का? आता इथे येस असेल तर येस, नो असेल तर नो. आय एम अ डक, राईट. तर ती म्हणते मी डक आहे. कारण प्रत्येक गोष्ट इथे उत्तर बरोबर आले. तर अशा प्रकारचे आपल्याला सिक्रेट क्वेश्चन्स तयार करायचे. पॅरेटसाठी कसा प्रश्न तयार होतील? लीडर, कॅन आय फ्लाय, मी उडू शकतो का? येस. हॅव आय गॉट 2 लेग्स, मला 2 पाय आहेत का? येस. ॲम आय ग्रीन, मी हिरवा आहे का? येस. मग आता पुढे कसं येणार? डू आय हॅव विंग्स, मला पंख आहेत का? स्टुडंट म्हणतात येस. डू आय लिव्ह इन वॉटर, मी पाण्यात राहतो का? स्टुडंट म्हणतात नाही. कॅन आय टॉक, मी बोलू शकतो का? स्टुडंट म्हणतो येस, कारण तुम्हाला माहिती पोपट बऱ्यापैकी बोलतो. लीडर म्हणतो ॲम आय पॅरेट, स्टुडंट म्हणतात नाही, कारण असं विचारायचं नाही आहे. राईट आन्सर कसं येणार आहे? आता ॲम आय पॅरेट नाही, आय एम अ पॅरेट, तर मग बरोबर आलं असतं. आता इथे डकसाठी कसे प्रश्न तयार होणार? कॅन आय स्विम? येस. हॅव आय गॉट 2 लेग्स? येस. ॲम आय ग्रीन? नो. डू आय लिव्ह इन वॉटर? येस. अशा प्रकारचे प्रश्न. डू आय से क्वॅक, मी क्वॅक क्वॅक म्हणतो का? तर तो म्हणणार येस. इज इट अ डक? येस. आता बससाठी आपल्याला ओळखायचं असेल तर आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारायचे बघा. बससाठी हॅव आय गॉट व्हील्स? येस, मला चाकं आहेत का? कॅन आय फ्लाय, मी उडू शकतो का? नो. डू आय कॅरी पीपल, मी लोकांना वाहून नेतो का? येस. ॲम आय व्हेकल, मी वाहन आहे का? येस. हॅव आय गॉट विंग्स, मला पंख आहेत का? नो. मग प्रश्न कसा विचारला? इज इट अ बस, ही बस आहे का? येस. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारायला शिकायचं आहे. आणि हे प्रश्न विचारण्यासाठी ॲम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. हेल्पिंग वर्बचा उपयोग होतो. सो इथे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. व्हिडिओ आपला इथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.